आगामी काही दिवसांमध्ये येणारे सण आणि उत्सवाचा व गर्दीचा 2 महिन्यांचा काळ हा अत्यंत बिकट असून कारंजातील जनतेने आपली काळजी घेणे महत्त्वाचे आहे। या 2 महिन्यात कोविड-19 महामारीला कारंजेकरांनी लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच पुढील दिवसात कारंजा शहर हे महामारीमुक्त कारंजा तालुका ठेवण्यात 100% यशस्वी होणार असे प्रतिपादन कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले। स्थानिक श्री कामाक्षा देवी संस्थान सभागृह कारंजा लाड येथे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिमच्या वतीने बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले। आकस्मिकपणे गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना या महाभयंकर आजाराने देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजविलेला असून शासन स्तरावरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। नाकाबंदी असो की संचारबंदी किंवा आजचा मुक्त संचार या काळामध्ये पत्रकारांनी केलेलं योगदान निश्चितच महत्त्वाचं आहे। कारंजा येथील पत्रकार बांधव हे निश्चितच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांनी विस्थापित, मजूर व निराधार व्यक्तींना आणि पालावरती राहणाऱ्या गोरगरिबांना उपासमारीपासून वाचविण्यास हातभार लावलेला आहे। त्याबद्दल कारंजा शहरातील पत्रकार हे अभिनंदनास पात्र आहेत या शब्दांमध्ये तहसीलदार धीरज मांजरे यांनी पत्रकारांचे कौतुक केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजा येथील तहसीलदार धीरज मांजरे, उद्घाटक कारंजाचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विनोद हरणे, कारंजाचे तलाठी वक्ते धानोरकर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक असलेले कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी कारंजेकर नागरिकांनी येणाऱ्या सण आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये विना मास्क फिरू नये, सामाजिक अंतर राखूनच दैनंदिन कार्य करण्याचा सल्ला दिला। तसेच कारंजा शहरातील नागरिक व पत्रकार मंडळी देत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं। नवदुर्गा उत्सव काळामध्ये सावधानता बाळगून सण आणि उत्सव साजरे करावे, शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले। यावेळी श्री संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था व इतर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून पुरस्काराने शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कडोळे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली। पत्रकारांनी अन्यायाविरुद्ध लढण्याकरिता सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे संचालन प्रणिता दसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी केले। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।